नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी खुश खबर। आता अंगणवाडी भरती प्रक्रिया परत सुरू होणार आहे। सरकारने स्थगिती उठवलेली आहे, स्टे दिलेला होता तो आता उठलेला आहे। मग आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नियुक्तीच्या अटी शर्तींमध्ये सुधारणा करून नवीन GR नुसार या ठिकाणी ही पदभरती होणार आहे। जवळजवळ 14,000 पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। तरी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तरी नवीन GR मध्ये कोणत्या अटी शर्ती बदललेल्या आहे, काय सुधारणा केलेली आहे आणि भरती प्रक्रिया कशी राबवण्यात जाणार आहे आपण या GR मध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण या ठिकाणी बघू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग 30 जानेवारी 2025 रोजीचा हा GR आहे। मग या ठिकाणी बदल करण्यात आले आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या जो संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती या संदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या अनुषंगाने आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहील। म्हणजे 2 फेब्रुवारी 2023 चा GR आहे, त्याच्यानुसारच ही भरती प्रक्रिया होणार आहे। परंतु त्यामध्ये बदल केलेले आहे, त्या बदलानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे। मग अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासनपत्र क्रमांक या ठिकाणी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी स्थगिती आदेश दिले होते ते रद्द करण्यात येत आहे। त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना या ठिकाणी स्पष्टपणे दिलेल्या आहे। म्हणजे तो स्थगिती आदेश स्टे आदेश रद्द करण्यात आलेला आहे आणि भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। मग एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वी निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहे, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे। अशी प्रकरणं वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिराती देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी। म्हणजे आतापर्यंत ज्यांचे ऑर्डर मिळालेले आहे, ज्यांना नियुक्तीचे त्यांची यादी लागलेली आहे, ते सोडून आता जी नवीन प्रक्रिया जी चालू झालेली होती 14,000 पदांची, ती परत नवीन जाहिरात काढून नव्याने भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। खालील बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे ते आपण बघू शकतो। आपण बघा 30 जानेवारी 2025 रोजीचा हा GR आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची किमान अर्हता म्हणजे 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। मग शैक्षणिक अर्हता आणि द्यावयाचे गुण याप्रमाणे गुणांकन होणार आहे। मग आता बघा जी शैक्षणिक अर्हता आहे त्याला 80 गुण आहे। मग तुम्हाला 12वीत जर 80% जास्त गुण असतील तर 60 मार्क आहे। जर तुम्हाला 70 ते 80% असतील तर 55 गुण आहे। जर 60 ते 70 गुण असतील तर 50 ते 60 असतील तर 45 आणि 40 ते 50 असतील तर 40 गुण देण्यात येणार आहे आणि 40पेक्षा कमी असेल तर 35 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे। जर या ठिकाणी उमेदवार पदवीधर असेल तर त्याला 10 गुण आहे, DED असेल तर 2 गुण, BED असेल तर 2 गुण आणि MSCIT असेल तर 2 गुण, अशा प्रकारे 80 गुणांचे या ठिकाणी गुणांकन होणार आहे। तसेच आता अतिरिक्त 20 गुण देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये जर विधवा किंवा अनाथ असाल तर 10 गुण आहे, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल तर 5 गुण आहे आणि इतर जाती प्रवर्गात असेल तर 3 गुण आहे आणि अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल किंवा मदतनीस म्हणून अनुभव असेल तर 5 गुण आहे। अशा प्रकारे हे 100 मार्कांचं गुणांकन होणार आहे। ज्या महिला भगिनींना यामध्ये जास्त मार्क बसतील, जास्त गुण मिळतील, त्या या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे, त्यांची नियुक्ती होणार आहे। मग याच्यानुसार आता ही पदभरती होणार आहे। त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे। लवकरच आता ही पदभरती प्रक्रिया
सुरू होणार आहे, जाहिरात येईल आणि नव्याने तुम्ही अर्ज करू शकणार आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणून आपण डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. आता लवकरच अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती या ठिकाणी सुरू होणार आहे. तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी अर्ज भरू शकता. सर्व कागदपत्रे तयार ठेवा. जर पदभरती या ठिकाणी निघाली की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे लगेच काही माहिती आली तर आपल्याला मिळेल. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्याला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.